नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. गुढीपाडवा विशेष भागामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सर्वांना माहिती उद्या गुढीपाडवा आहे, आपलं मराठी नवीन वर्ष आहे. तर नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला मनापासून शुभेच्छा. तुम्हाला हे वर्ष आनंददायी सुखी समृद्धीचं जावो ही स्वामींचरणी प्रार्थना. तुमच्या ज्या पण इच्छा पूर्ण हो ह्या वर्षामध्ये ही स्वामींचरणी प्रार्थना आहे. तर त्यानिमित्तानंच आपण ह्या रांगोळ्या तयार केलेल्या आहेत. मी जास्त काही असं भरमसाठ कलर वगैरे टाकून अशा जास्त मोठ्या मोठ्या रांगोळ्या नाही दाखवलेल्या. तर दारासमोर काढण्यासाठी तर रोजच रांगोळ्या बघतो मैत्रिणींना. आज गुढीसमोर कशी रांगोळी काढावी हा एक प्रयत्न केलेला आहे मी छोटासा. आणि रांगोळीसोबतच थोडीशी अशी सजावट कशी करू शकतो, जर तुमच्याकडे जर थोडा वेळ असेल तर ह्या प्रकारची तुम्ही सजावट करू शकतात. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मला माहीत आहे की सकाळी उठल्यापासून तर दुपारच्या घरातल्यांचं सर्व जेवण होईस्तोवर तुम्हाला अजिबात टाईम मिळणार नाही आहे. त्यामुळेच हा व्हिडिओ मी आज घेऊन आलेली आहे. आणि त्या कमी वेळातही एकदम सोप्या रांगोळ्या तुम्हाला कशा काढता येतील हे मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमचा खूप वेळ जाणार आहे, कारण की गुढी उभारायची आदल्या दिवशीपासूनच म्हणजे तयारी चालू असते. काठी आणणे गुढीसाठी, साडी कुठली नेसवायची, काय सर्व ते साखरेच्या गाठी वगैरे सर्व पूजेचं साहित्य, तर ते आदल्या दिवशीपासून तयारी चालू असते, कारण की नवीन वर्ष असतं आपलं. तर त्यामुळेच मी हा सर्व विचार करूनच ह्या रांगोळ्या तयार केलेल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्हाला यातली जी पण रांगोळी, जी सजावट आवडेल तुम्ही करून बघा. आणि तुमच्या मैत्रिणींना पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि कशा वाटल्या रांगोळ्या आजच्या कमेंट करून नक्की सांगा. बोलता बोलता आपली पहिली रांगोळी पण रेडी झाली बघा मैत्रिणींनो. ही जी छोटीशी गुढी मी ती 2 वर्षापूर्वी म्हणजे मी पहिल्यांदाच एवढी छोटी गुढी पाहिलेली होती. कारण की हे सर्व जे आहेत ना, हे सर्व वस्तू जसं की सणावारांना काय काय वस्तू लागतात, हे सर्व आहे ना आपल्याला पुण्याकडेच मी पहिल्यांदा बघितले. मी जेव्हा गावी असायची नाशिककडे, म्हणजे लग्नाच्या आधी नाशिकला राहिलेली मी, तर त्या साईडला कधी पाहिलेलंच नव्हतं असं. मग ते एक कुतूहल, अरे बाबा एवढी छोटी गुढी, मग मला ती घेऊ वाटली. मग मी ती जेव्हा आम्ही नवीन घरात प्रवेश केला होता तेव्हा ती गुढी मी आणली होती. तर ती मी सांभाळून ठेवली आहे, असे डेकोरेशन म्हणून मी ठेवते ती. तर म्हटलं चला आज त्याच्या भोवतीच आपण मैत्रिणींना रांगोळी काढून दाखवूयात. तर नक्की रांगोळी बघा आणि नक्की ट्राय करा ह्या रांगोळ्या. तुम्हाला नक्कीच आवडतील रांगोळ्या. आणि कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की अशा छान छान रांगोळ्या, सोप्या रांगोळ्या तुम्हाला रोज आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे. जेव्हा पण सबस्क्राईब कराल मैत्रिणींनो, तर बेल आयकॉन प्रेस करून ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये एक हाईप नावाचा ऑप्शन येतो, त्यावरही क्लिक करा, म्हणजे आपले व्हिडिओ भरपूर मैत्रिणींपर्यंत शेअर होतील. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. भेटूया अशाच सोप्या, सुंदर, झटपट होणाऱ्या रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.